नमस्कार मैत्रिणींनो, मी पूजा पाटील आपल्या सगळ्यांचं द स्टिचिंग ट्युटोरियल या आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत करते. आज आपण कटोरी ब्लाउजची स्टिचिंग करणार आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण ड्राफ्टिंग केली होती. डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की कटोरी ब्लाउज कशा पद्धतीने कट केला जाते एकदम प्रोफेशनल पद्धतीने. आज मी तुम्हाला स्टिचिंग करून दाखवणार आहे. स्टिचिंग करताना कटोरी ब्लाउज आपण जॉइन करत असताना जेही आपल्याला प्रॉब्लेम्स येतात ते सगळे प्रॉब्लेम्स आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सॉल्व्ह करणार आहे. मला जे काही टिप्स आहेत ते सुद्धा मी तुम्हाला इथे सांगणार आहे. तुम्ही या पद्धतीने एकदा ब्लाउज शिवून बघा, खूप परफेक्ट बसते. आणि जर तुम्हाला माझ्या सांगण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, जेणेकरून मी जेव्हाही तुम्हाला टिप्स सांगेल ते टिप्स तुम्हाला माहीत पडणार. तर चला व्हिडिओला उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया. मी इथे अस्तर आणि मेन फॅब्रिक कट करून घेतलेला आहे. मेन फॅब्रिक हे आपण अस्तरपेक्षा अर्धा इंच जास्तच कट करायचं आहे. आणि इथे पिन लावून घेतलेले आहे. आपण पाव इंचाच्या डिस्टन्सने आपण इथे शिलाई करणार आहोत. मेन फॅब्रिकवर आपण अस्तर ठेवून घेतलेला आहे आणि सगळीकडे आपण पाव इंचाची इथे शिलाई करणार. हा साडीचा कपडा असल्यामुळे खूप जास्त असा घसरते, त्याच्यामुळे आपल्याला इथे पिन लावून घ्यायचे आहे. पाव इंचाची शिलाई इथे कंप्लीट झाली आहे. पण बॅक झालेला आहे. बॅक साईडला बघू एकदम स्मूथ आलेला आहे, कुठेही घोड आलेला नाहीये. ठीक आहे, बघू शकतो. सेम या पार्टला पण आपण शिलाई करून घेऊ. इथे आपले दोन्ही पार्ट स्टिच करून झालेले आहे. जो एक्स्ट्रा कपडा आहे तो आपण कट करून घेऊ. अस्तरला लक्षात ठेवूनच आपल्याला कट करायचं आहे. कट करून घ्यायचा आहे. सेम हा पार्ट पण आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. हा पार्ट आपला इथे कंप्लीट झालेला. आपण कटोरीला पण इथे आपण पाव इंचाच्या डिस्टन्सने शिलाई करून घेऊया. हे कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. कटोरीला पण आपण इथे शिलाई करून घेतलेला आहे. मेन अस्तर आणि अस्तर हे आपलं अटॅच करून झालेलं आहे पाव इंचाच्या शिलाईने. आता आपण याला व्यवस्थित चेक करून घेऊ. आता इथे काय होतं, आपण जेव्हाही कटोरी ब्लाउज कोणताही ब्लाउज आपण जेव्हा स्टिच करत असतो, शिवल्यानंतर आपल्याला दोन्ही पार्ट आपल्याला चेक करायचे आहे. तिथे आपले सेम आलेले आहे का, जिथेही आपली एक लाईन जरी जास्त आली आहे तिथं आपल्याला कट करून घ्यायचं आहे. व्यवस्थित सेट करायचं. कोणताही एक अस्तरला लक्षात ठेवून आपल्याला इथे कट करायचं आहे. याच्यामुळे दोन्ही पार्ट आपले सेम राहणार. सगळं सेम आहे, फक्त इथे मला थोडासा प्रॉब्लेम येत आहे, ते आपण कट करून घेऊ. ठीक आहे, हे दोन्ही पार्ट आपले व्यवस्थित झालेले आहे. आता आपण कटोरीला पण त्याच्याच पद्धतीने कट करून घेऊ. ही जी स्टेप आहे ती खूप महत्वाची स्टेप असते, कारण की जर थोडं पण कमी जास्त झालं तरी आपल्या कटोरीमध्ये प्रॉब्लेम्स येतात किंवा कधी कधी एक कटोरी आपली परफेक्ट बसते आणि एक कटोरी ढिली होते किंवा टाईट होते. तर त्याच्यामुळे आपण दोन्ही कटोऱ्या जर एकदाच चेक करून घेतल्या व्यवस्थित तर आपले दोन्ही कटोरी हे व्यवस्थित फिट बसणार आपल्या बॉडीला. जे काही अनइवन असेल ते कट केल्यामुळे आपल्या ब्लाउजला सुद्धा एक खूप सुंदर असा फिनिशिंग मिळते. त्यामुळे ही स्टेप बिलकुल मिस करायची नाही. इथे गळ्याजवळ थोडंसं आहे ते आपण कट करून घेऊ. दोन्ही पार्ट्स आपण चेक करून घेतलेले आहे. आता अटॅच कसं करायचं ते सांगते. पहिल्याचं ठेवून आपण घेतलेलं आहे व्यवस्थित. ठीक आहे, पहिले आपण डाट घेऊन घेऊ. डाट घेत असताना बरोबर आता हे कट केलेलं आपल्याला ते व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे. आणि अर्धा इंच आपण इथे शिलाई मार्जिन ठेवली होती, तर बरोबर अर्धा इंचाची आपल्याला इथे शिलाई घ्यायची आहे. आता इथं टोक आलेला आहे, तर आता हा टोक आपल्याला मायनस करायचा आहे, कारण की असं टोक दिसलं की ते छान नाही वाटत. त्याच्यामुळे आपल्याला हा टोक मायनस करायचा. तर हा टोक आपण कसा मायनस करायचा, पहिले आपण आता शिलाई केलेली आहे इथून थोडंसं वर जायचं आपल्याला. इथून बघा पाव इंच खूप जास्त वर नाही, असं पाव इंच आपल्याला असं वर जाऊन इथं असं गोल आकार घेऊन घ्यायचा आहे. इथे आपलं पाव इंच थोडंसं कमी होणार, पण त्याला तेवढा फरक पडत नाही. बघा इथे टोक नाही, थोडंसं वर गेलेलं आहे, पण जो टोक आलेला होता तो आता इथे आलेला नाहीये. आता ह्याला जर आपण प्रेस केलं तर हे व्यवस्थित फिनिशिंग मध्ये येईल. मी तुम्हाला अशा पद्धतीने केल्याने टोक येत नाही. ठीक आहे, ही एक तुम्हाला टिप्स आहे. या पद्धतीने कटोरीचा जो टोक आहे तो मायनस करायचा आहे आपल्याला. कटोरी आपण अटॅच करणार आहे. कटोरी अटॅच करत असताना नेहमी खालच्या बाजूनेच आपल्याला कटोरी अटॅच करायची आहे. आपण आता शिलाई मार्जिन अर्धा इंच घेतली म्हणून आपल्याला इथे शिलाईमध्ये पण अर्धा इंचच घ्यायचा आहे. इथे बरोबर हे मॅच करत जायचं, कारण की आपण एकदम प्रॉपर असं व्यवस्थित कट करून घेतलंय. कपडा कुठेही आपल्याला ओढायचा नाहीये.
कटोरी इथे अटॅच करून झालेली आहे. एकदम व्यवस्थित दिसत आहे. हे प्रेस केल्याने आपलं हे व्यवस्थित होऊन जाणार. पहिले प्रेस करून घेते आणि त्याच्यानंतर आपण इथं बेल्ट अटॅच करणार आहोत. हे बघा मी कटोरीला इथे प्रेस करून घेतलेला आहे. प्रेस आपल्याला अशा पद्धतीने करायचा आहे. दोन्ही पार्ट्स आपण अलग करून इथे प्रेस करून घेतलेला आहे आणि डाटला सुद्धा आपण इथे प्रेस करून घेतलेला आहे. इथे बघा आपला कटोरीचा लुक किती सुंदर आलेला आहे, बघितलं ना. टोक पण आपल्याला आलेला नाही आहे, टोक पण गेलेला आहे. आता आपण बेल्ट अटॅच करणार आहे. ठीक आहे, इथपर्यंत सगळं समजलं सगळ्यांना. आता आपण बेल्ट अटॅच करूया. आता बेल्ट अटॅच करणार आहे. बेल्ट अटॅच करण्यासाठी आपण बघा इथे मी डबल अस्तर वापरलेला आहे. इथे एक अस्तर लावून घेतलेला आणि हे जेव्हा बेल्ट अटॅच करू तेव्हा डबल अस्तर वापरल्याने इथे थिकनेस म्हणजे जाडपणा येते. आता कशा पद्धतीने आपल्याला लावायचं आहे पहिले आपण चेक करून घेऊ इथून. ठीक आहे, एकदम प्रॉपर आहे. तर आपल्याला इथून या साईडनीच आपल्याला इथे बेल्ट अटॅच करायचं आहे, तेही अर्ध्या इंचाच्या डिस्टन्सने. ठीक आहे, इथं व्यवस्थित सरळ आलेलं आहे. हे एक्स्ट्रा जे आहे आपले ते शिलाई मार्जिनसाठी आहे. आपण जेव्हा इथं अटॅच करतो तर ही मार्जिन आपली सेम इथे इथे इक्वल यायला पाहिजे. आणि इकडे म्हणजे मार्जिन आली आहे ते एक्स्ट्रा असली तरी चालेल, पण इथे आपल्याला एकदम मॅच झालं पाहिजे. आता हे आपलं जे सेकंड अस्तर आहे तेही त्याच पद्धतीने आपल्याला खालच्या बाजूला ठेवायचं आहे. मेन फॅब्रिक आहे ते वरती होतं, आता आपण अस्तर खालच्या बाजूला ठेवायचं आहे सेम त्याच पद्धतीने. आणि इथे आपल्याला शिलाई करून घ्यायचं आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने शिवून झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ब्लाऊजला आपल्या खालच्या बाजूला आपण फोल्ड करत आणायचं आहे. इथे फोल्ड करून घ्यायचा आहे. आता हा जो आपला ब्लाऊज पीसचा कपडा आहे तो आपल्याला इथे असा एकावर एक अस्तरवर ठेवून घ्यायचा आहे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे आता इथे सुद्धा आपल्याला जे आपलं त्याच्यापासून आपलं जे मेन फॅब्रिक आहे ते एक लाईन वर ठेवायचं आहे आणि अस्तर पासून आपल्याला स्ट्रेट अशी शिलाई करून घ्यायची आहे. या साईडने आपल्याला हा कपडा असा फोल्ड करायचा आणि हे ब्लाऊज पीस आपण आतमधून ओढून घ्यायचं. बेल्ट अटॅच करून झालेला आहे. आपण इथे प्रेस करून घेऊ पहिले. हे जे मार्जिन आहे ते कट करून घेऊ आपण. बघा अशा पद्धतीने आपली कटोरी इथे जॉईन करून झालेली आहे. याच पद्धतीने आपण सेकंड पार्ट आपण शिलाई करून घेऊ. बघा आपला फ्रंट पार्ट इथं रेडी झालेला आहे. कटोरी एकदम व्यवस्थित अटॅच झालेली आहे. इथे टोप सुद्धा आलेलं नाही आहे. दोन्ही पार्ट्स आपण असे एकमेकांना तुम्हाला दाखवून देते. बघा हे व्यवस्थित मॅच झालेलं आहे. तर फ्रंट पार्ट आपला दोन्ही इथे कंप्लीट झालेला आहे. आता आपण बॅक पार्टची स्टिचिंग करू. अस्तर मी इथे मेन फॅब्रिकवर ठेवून घेतलेला आहे. उलट्या बाजूवर आपल्याला इथे अस्तर ठेवायचं आहे. मी सगळीकडे पिन लावून व्यवस्थित सेट करून दिला, कारण का हा साडीचा कपडा आहे, खूप जास्त हलतो, त्याच्यामुळे इथे मी पिन लावून सेट करून घेतलेला आहे. तुम्ही इथे ग्लू लावून सुद्धा इथे व्यवस्थित सेट करून घेऊ शकता. ठीक आहे, आपण स्टिचिंग करायला सुरुवात करूया. सगळ्यात पहिले आपण खालच्या बाजूला आपण इथे शिलाई करून घेऊ. अस्तर इथं अटॅच करून झालं आहे. पहिले आपल्याला चेक करून घ्यायचं सगळीकडून व्यवस्थित आपल्याला शिलाई आली आहे का. ठीक आहे, त्याच्यानंतर कट करायचं आहे. जर इथे तुमचं जमा झालं असेल कपडा कुठेही तर ते शिलाई काढून परत मला इथे शिलाई करायची आहे. आता हे सगळं मी कट करून घेते. इथे आपण कट करून घेतलेलं आहे सगळं. आता आपण इथे डाट घ्यायचा आहे. आता डाट कशा पद्धतीने घ्यायचा बघा. पण सेट करून घ्यायचं आणि शोल्डरचे हाफ करायचं. बिलकुल शोल्डर आपल्याला असं हाफ करून घ्यायचं. इथे मॅच केलं, त्याच्यानंतर इथे या साईडला आपल्याला इथे कट्स करून घेऊ. इथे आपल्याला डाट घ्यायचा आहे. तर हा डाट बघा किती इंचचा आलेला आहे, 4 इंचचा. तर वरच्या बाजूला आपण 4.5 इंचावर आपण मार्किंग करू. डाटला आपल्याला असं कपड्याला पलटी करून घ्यायचं आहे. बरोबर हे सेंटर असं मिक्स मॅच करून घ्यायचं आहे आपल्याला. टॅप करून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला इथून आलेला आहे. तर ही आपल्याला लाईन इथे आखून घ्यायची अशी. ठीक आहे, इथे झालं. आता जेव्हा आपण डाट देतो की नाही तर कपडा हा आपला कधी खालीवर होते, हा कपडा कधी येते कधी येत नाही किंवा खालीवर होते. त्यासाठी आपल्याला काय करायचं, सगळ्यात महत्वाची टिप्स आहे, आपल्याला पहिले इथे ही जी स्ट्रेट लाईन आहे इथे आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. हा कपडा आता फिक्स झालेला आहे. आपण जेव्हा शिलाई करू तर हे व्यवस्थित आपली शिलाई दोन्ही कपडे आपले व्यवस्थित येणार. ठीक आहे, झालं. आता आपल्याला इथून डाट घ्यायचा आहे. हा कपडा व्यवस्थित असा उचलायचा. बघा जी लाईन आहे ती अशी उचलायची आणि 1/2 इंचच्या डिस्टन्सनी आपल्याला इथे शिलाई करून घ्यायची आहे. इथून क्रॉसमध्ये आपल्याला शिलाई करायची आणि इथे एंड पर्यंत आपल्याला ती शिलाई संपवून घ्यायची आहे.
बघा, हा डाट इथे आपला रेडी झालेला आहे. सेम याच पद्धतीने आपण इथे पण डाट करून घेऊ. हे बघा, आपला डाट इथे रेडी झालेला आहे. एकदम व्यवस्थित डाट आलेला आहे. ठीक आहे. दोन्ही साईडला आपले डाट घेऊन झालेले आहे. आता कमर पलटी करून घ्यायची आहे. त्यासाठी मी कपडा घेतलेला आहे. 2 इंचाचा कपडा घेतलेला आहे आणि इथे आपल्याला सरळ ठेवायचा आहे आणि अर्धा इंचाच्या डिस्टन्सने आपल्याला इथे शिलाई करून घ्यायची आहे. कपडा थोडासा एक्स्ट्रा इकडे ठेवायचा आणि शिलाई करायला सुरुवात करायची. त्यानंतर कपड्याला पलटी करायचं आहे आणि इथे आपल्याला प्रेस शिलाई करायची आहे. शिलाई मार्जिन ही अस्तरच्या बाजूला जाऊ द्यायची आहे. हे पलटी करून झालेला आहे. इथे आपण कपडा फोल्ड करूया. 5 इंचच कपडा आपल्याला फोल्ड करायचा आहे आणि इथे शिलाई करून घेऊ. शिलाई करून झालेला आहे. एक्स्ट्राचे धागे आहेत ते आपल्याला कट करून घ्यायचे आहे. या कपड्याला आपल्याला पलटी करायचं आहे. कपडा पलटी करून झाल्यानंतर आपल्याला इथे हात शिलाई करायची असते. 5 नंबरची आपण शिलाई करून घेऊ. ठीक आहे. इथे आपली कमर पलटी करून झालेली आहे. नंतर आपण इथे हात शिलाई करून घेणार आहोत. आता आपल्याला बॅक साईडचा जो आता पार्ट आहे तो आपल्याला व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे, एकावर एक ठेवून. आणि कुठेही आपल्याला एक्स्ट्रा जर असेल इथे तर ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. बॅक पार्ट आपली इथे रेडी झालेला आहे. आपल्याला इथे पायपिंग करायची आहे. तर पूर्ण आपला ब्लाऊज कंप्लीट झाल्याच्या नंतर आपण पायपिंग करणार आहोत. आता आपण शोल्डर जॉईन करून घेऊ. सगळं पण आपल्याला चेक करून घ्यायचं आहे. उजवी बाजू ही उजव्या साईडला आपल्याला ठेवायची अशा पद्धतीने आणि डावी बाजू आपल्याला इथे ठेवायचं आहे. ठेवल्यानंतर आपल्याला आता शोल्डर जॉईन करायचा आहे. आता शोल्डर जॉईन करत असताना काय करायचं, कधी पण इकडून गळ्याच्या बाजूने आपल्याला इथे जॉईन करायला सुरुवात करायची आहे. या साईडने, या बाजूने आपल्याला इथे जॉईन करायचं आहे. जरी इकडे एक्स्ट्रा काही कपडा येत असेल तरी येऊ द्यायचा, पण आपल्याला जेव्हा आपण गळ्याकडूनच आपल्याला इथे शिलाई करायची आहे. व्यवस्थित एकावर एक ठेवून आपण इथे मॅच करून घेऊ आणि आपण अर्धा इंचाच्या डिस्टन्सने इथे शिलाई करून घेऊ. सेम या साईडला पण आपल्याला तशाच पद्धतीने इथे जॉईन करून घ्यायचं आहे. आता इथे आपण शोल्डर जॉईन करून झालेला आहे. आता आपल्याला चेक करायचं आहे. थोडंसं अनइव्हन असेल तर ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. व्यवस्थित ब्लाऊज आपण हा सेट करून घेऊ. ही स्टेप खूप महत्वाची असते, कारण की या स्टेपमध्ये कसं होतं, आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग खूप छान येते. जरी स्टेप केली नाही आणि कपडा कमी जास्त असेल तर आपल्या ब्लाऊजमध्ये सुद्धा प्रॉब्लेम येतो. त्याच्यामुळे आपल्याला हे स्टेप व्यवस्थित फॉलो करायची आहे. सेट ठेवायचं आणि आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. शोल्डरच्या बाजूने पण आपल्याला इथं कमी जास्त आहे, तेही आपल्याला इथे सेट करून घ्यायचं आहे. बॅक साईडने पण आपण चेक करून घेऊ. बरोबर सेट झालेला आहे. ब्लाऊज झालेला आहे. आता आपला ब्लाऊज पूर्ण चेक करून झालेला आहे. आता आपण स्लीव अटॅच करणार आहोत. कशा पद्धतीने करायचं सांगते आहे. तर बघा, बॅक साईड हे आपलं बॅक साईडला पाहिजे आणि फ्रंट आपलं फ्रंटमध्ये आपल्याला ठेवायचं आहे. आपलं सरळ करून घेऊ. आता फ्रंट आपण फ्रंटमध्ये ठेवायचं आहे आणि इथून आपल्याला शिलाई मारायला सुरुवात करायची आहे. इथे आपली स्लीव अटॅच करून झालेली आहे. सेम याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडची पण स्लीव आपण अटॅच करून, दोन्ही स्लीव्ज आपल्या इथे अटॅच झालेले आहे. ब्लाऊजला आपण इथे सरळ करून घेऊ. आता आपल्याला साईड फिटिंगची मार्किंग करायची आहे. ब्लाऊजला सरळ करायचं आहे आणि एकावर एक व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे. पहिले ठेवल्यानंतर आपल्याला इथे 1 इंचाची शिलाई करायची आहे. पहिल्याला आपल्याला स्ट्रेट ठेवून घ्यायचं आहे. इथे मी पिन लावून घेते. पहिले सेट करूया आणि मग पिन लावून आपल्याला इथे शिलाई करायची. आता या साईडला आपल्याला 1/2 इंचाची शिलाई करायची आहे. हा आपला सरळ कपडा आहे आणि त्याच्यावरच आपल्याला 1/2 इंचाची शिलाई करायची. स्ट्रेट आणि एकदम सरळ लाईन मध्ये आपल्याला शिलाई करायची. एक्स्ट्रा जो पण कपडा आहे तो आपल्याला कट करायचा. ठीक आहे. सरळ शिलाई मारल्यानंतर जो पण एक्स्ट्रा थोडासा कपडा आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. इथपर्यंत झालं. आता आपल्याला कपड्याला पलटी करून घ्यायचं आहे आणि आपल्याला साईड शिलाई करायची आहे. आता आपल्याला फिटिंगची मार्किंग करायची आहे. बघा, हा कपडा बिलकुल आपला हा असा स्ट्रेट यायला पाहिजे, तरच आपली फिटिंग ही साईड फिटिंग एकदम परफेक्ट येते. आता आपल्याला इथे साईड फिटिंगची मार्किंग करायची आहे. सेंटर घ्यायचं आहे, सेंटरवर ठेवायचं आणि ते मार्किंग करायची आहे. 7.75 वर मार्किंग करायची आहे.
एक चेस्टची मार्किंग करायची आहे. चेस्ट आहे आपली 36, तर मार्किंग करायची आहे 9 इंचवर. मार्किंग करायची आपल्याला 9 इंचवर. हा आहे 10.5चे अर्धे 5.25, तर 5.25 वर आपण इथे मार्किंग करून घेऊ. या 3 मार्किंगला लक्षात ठेवून आपण इथे एक स्ट्रेट लाईन तुम्हाला जर आखायची स्केलने टाकू शकता, नाही तर इथून सरळ तुम्हाला इथे शिलाई करायची आहे. आता आपण इथून शिलाई करूया. सगळ्यात पहिले वरच्या बाजूला लॉक करायचं आणि व्यवस्थित मॅच करायचं आहे. त्याच्यानंतर आपण शिलाई करायला सुरुवात करू. पलटी करून घेऊ. बघा एकदम परफेक्ट आपली शिलाई आलेली आहे. सेम दुसरा पार्ट पण आपल्याला अशाच पद्धतीने आपल्याला स्टिच करून घ्यायचा आहे. बघा अशा पद्धतीने आपल्याला आता ब्लाउजची साईड फिटिंग सुद्धा झालेली आहे. इथे आपला पूर्णच ब्लाउज कंप्लीट झालेला आहे. फक्त आता आपल्याला पायपिंग करायची आहे. कटोरी अटॅच करून झालेली आहे, बेल्ट अटॅच करून झालेला आहे, बॅक पार्ट आपण इथे रेडी केलेला आहे, स्लीव सुद्धा आपली इथे रेडी झाली आहे. इथे आपण पूर्ण ब्लाउजला आपण शिलाई करून घेतलेली आहे. आता आपल्याला पायपिंग करायची आहे. आता आपल्याला पायपिंग जॉईन करायची आहे. इथे हा कपडा आपल्याला सरळ कट करून घ्यायचा आहे. अर्धा इंच बाहेरच्या बाजूला सोडून त्याला इथून आतमध्ये आपल्याला फोल्ड करायचा आहे आणि इथून शिलाई करायची आहे. कपड्याला आपण पलटी करून घेतलेला आहे. आतमधल्या बाजूला आपल्याला असं पलटी करायचं आहे आणि या साईडला आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. इथपर्यंत झालेला आहे. आता आपल्याला पायपिंगला इथं फोल्ड करायची आहे. आता तुम्हाला पायपिंग किती जाड असं हवी आहे त्याच्यानुसार तुम्हाला इथे पायपिंग घ्यायची आहे आणि ते शिलाई करायला सुरुवात करायची आहे. ही जी मार्जिन आहे बिलकुल याच्यामध्ये आपल्याला शिलाई करायची आहे. व्यवस्थित कपड्याला पकडायचं आहे आणि शिलाई करत जायचं आहे. बघा पायपिंग किती व्यवस्थित आणि किती सुंदर येत आहे. अशाच पद्धतीने आपल्याला पायपिंग इथे कंप्लीट करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपली पायपिंग इथे जॉईन करून झालेली आहे. बॅक पार्ट आपला रेडी झालेला आहे. स्लीव्स आपली बघू शकता किती परफेक्ट आलेली आहे. आपली कटोरी ते आपली अटॅच करून झालेली एकदम व्यवस्थित आपल्या बॉडीनुसार आपल्याला शेप मिळाला. इथे आपल्याला टोक नाही आहे आणि इथे आपल्याला बघा आपण इथे पायपिंग इथे अटॅच करून घेतलेली आहे. कटोरी ब्लाऊज पूर्ण स्टिच करून झालेला आहे. तर तुम्हाला माझी सांगण्याची पद्धत कशी वाटली आणि या व्हिडिओमध्ये मी खूप सारे तुम्हाला टिप्स सांगितलेल्या आहे ब्लाऊज रिलेटेड. आपल्याला स्टिचिंग करताना काय गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे, तर या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत नक्की व्हिडिओला शेअर करा. आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.